हॅलो एव्हरीवन. एमपीएससीच्या दैनंदिनी एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आपण या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाच्या न्यूज बघत असतो आणि या न्यूजमध्ये आपण परीक्षोपयोगी चर्चा करत असतो, राईट? सो लेट अस सी अबाउट द न्यूज टुडे. आणि इथे आजची जी सगळ्यात पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे रिलेटेड टू डीप ओशन मिशन, राईट? डीप ओशन मिशनला आपल्या कॅबिनेट मिनिस्ट्रीने किंवा कॅबिनेट कमिटीने अप्रुव्हल दिलेलं आहे. ऑब्व्हियसली याचं नावच आपल्याला सांगते की हे समुद्राशी संबंधित आहे आणि खोल समुद्रामध्ये असलेले जे रिसोर्सेस आहेत याच्याशी संबंधित किंवा याचं अजून जास्त एक्सप्लोअर करण्यासाठी, याच्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यासाठी आणि सस्टेनेबल यूज याचा करण्यासाठी हे मिशन आणलेलं आहे. यासाठी कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे आणि हे प्रपोजल जे दिलं होतं हे दिलं होतं मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसने, राईट? सो बेसिकली यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सने याला अप्रूव्ह केलेलं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस याने याचं प्रपोजल दिलं होतं. सो MOES जी आहे ही याची नॉडल मिनिस्ट्री राहणार आहे, हे महत्वाचं आहे, राईट? यानंतर मग याचे जर आपण डीप ओशन मिशन आहे काय हे बघितलं तर पूर्ण 5 वर्षासाठी 4,777 कोटीच्या बजेटनुसार या मिशनला अप्रुव्हल दिलेलं आहे आणि याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते आहे ब्ल्यू इकॉनॉमी इनिशिएटिव्ह. याचा अर्थ असा आहे की जितकेही आपले प्रोजेक्ट आलेले आहेत आतापर्यंत इकॉनॉमीशी संबंधित, ज्याचा आपण ओशनचा उपयोग अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, उद्धारासाठी कसा केला जातो याच्यासाठी आपण जे इनिशिएटिव्ह केलेले आहेत त्याला आपण म्हणतो ब्ल्यू इकॉनॉमी इनिशिएटिव्ह. आणि त्याच्याचबरोबर यामध्ये भारत तर आहेच, पण भारताबरोबरच US, जापान, फ्रान्स, रशिया आणि चायना हे देखील सामील आहेत. या पूर्ण डीप ओशन मिशन याचे कॉम्पोनंट्स काय काय आहेत हे बघून घ्या. तर यामध्ये टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करणार आहोत, जे की डीप सी मायनिंग करणार आहेत, खाण कामाला आपण इथे प्रोत्साहन देणार आहोत. त्याच्याचबरोबर मॅन सबमर्सिबल देखील आपण इथे काढणार आहोत किंवा विकसित करणार आहोत. त्या व्यतिरिक्त डेव्हलपमेंट ऑफ ओशन क्लायमेट चेंज ॲडवायझरी सर्व्हिसेस आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स फॉर एक्सप्लोरेशन अँड कन्झर्वेशन ऑफ डीप सी बायोडायव्हर्सिटी. या व्यतिरिक्त डीप ओशन सर्वे आणि एक्सप्लोरेशन, एनर्जी अँड फ्रेश वॉटर फ्रॉम ओशन, ॲडव्हान्स मरीन स्टेशन फॉर ओशन बायोलॉजी हे सगळं आपण इथे कव्हर करणार आहोत. या व्यतिरिक्त या मिशनचं जे महत्व आहे ते काय आहे तर जवळजवळ 70% विश्व किंवा धरती हा आपला ओव्हरऑल समुद्राचा भाग आहे आणि त्याच्याबरोबरच आजही 95% खोल समुद्र जीवन जे आहे हे एक्सप्लोअर केलं गेलेलं नाहीये. भारताबद्दल जर म्हटलं तर भारत तिन्ही दिशेनी समुद्राशी सराउंडेड आहे आणि जवळजवळ 30% लोकसंख्या जी आहे ही भारताची कोस्टल एरियामध्ये राहते. कोस्टल एरियामध्ये राहतानाच मत्स्य उत्पादन, मत्स्यपालन, मत्स्यमारी, त्या व्यतिरिक्त एक्वाकल्चर, टुरिझम आणि ब्ल्यू ट्रेड किंवा समुद्री मार्गाने होणारा व्यापार हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. भारताला 7,517 किलोमीटरचा एक मोठा किनारा लाभलेला आहे आणि 9 कोस्टल स्टेट्स आपल्याकडे असून 1,382 आयलँड्स आपल्याकडे आहेत. सो अशा प्रकारे ओशन सस्टेनेबिलिटीसाठी भारत एक महत्वाचा देश आहे आणि त्याच्याचबरोबर पूर्ण युनायटेड नेशन्सने देखील 2021 ते 2030चं हे दशक आहे हे ओशन सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी डेडिकेट केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, राईट? या व्यतिरिक्त ब्ल्यू इकॉनॉमी बद्दल जर आपण म्हटलं तर ब्ल्यू इकॉनॉमी काय असते? इट्स अ सस्टेनेबल यूज ऑफ ओशनिक रिसोर्सेस फॉर इकॉनॉमिक ग्रोथ, इम्प्रूव्ह लाईव्हलीहुड्स आणि जे समुद्र किनाऱ्यावर राहणारी लोक आहेत यांच्यासाठी जॉब जनरेशन करणं हे याच्याशी संबंधित आहे. ब्ल्यू इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह काय काय आहेत हे बघून घ्या. यामध्ये ओशन सर्व्हिसेस, मॉडेलिंग, ॲप्लिकेशन्स, रिसोर्सेस अँड टेक्नॉलॉजी, याला आपण स्मार्ट स्कीम देखील म्हणतो. यानंतर इथे इंडिया नॉर्वे टास्क फोर्स ऑन ब्ल्यू इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सागरमाला प्रोजेक्ट, नॅशनल फिशरीज पॉलिसी आणि इंटिग्रेटेड कोस्टल झोन मॅनेजमेंट हे सगळं याच्याशी संबंधित आहे. आता
जे दुसरं आलेलं आहे आपल्या न्यूजमध्ये ते देखील समुद्राशी संबंधित आहे. इथे सी प्लेन सर्व्हिसेस भारतात सुरू झालेले आहेत किंवा याबद्दल MOU डेव्हलप केलेला आहे. आता MOU कोणी डेव्हलप केलेला आहे, तर हा MOU डेव्हलप केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी, ज्या अंतर्गत आपण जे इनलँड सी प्लेन सर्व्हिसेस आहेत हे देणार आहोत. याची सुरुवात जी आहे ही 2020लाच झाली होती. ऑक्टोबर 2020ला केवाडिया ते साबरमती रिव्हरफ्रंट पर्यंत पहिलं सी प्लेन सर्व्हिस जी आहे ही देण्यात आली होती. यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की हे RCS उडानचा एक हिस्सा आहे किंवा ही पूर्ण योजना जी आहे ही RCS उडानचा एक भाग आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडे देश का हर नागरिक या योजनेचा एक भाग आहे. आणि या अंतर्गत जी कोऑर्डिनेशन कमिटी आहे विथ ऑफिशियल्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज आणि मिनिस्ट्री ऑफ टुरिझम यांच्यामध्ये एक कम्प्लिशन ऑफ ऑपरेशनलिझम ला अनुसरून एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सिग्नेचर करण्यात आलेलं आहे. यामध्ये MOCA, MOPSW आणि SDCL जे की सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी आहेत हे स्टेक होल्डर असणार आहेत आणि त्याच्याचबरोबर हे सजेशन्स आणि आयडेंटिफिकेशन करणार आहेत बाय ऑल एजन्सीज. या पूर्ण स्कीमचा जो उद्दिष्ट आहे तो आहे की टुरिझम इंडस्ट्रीला डेव्हलप करणं, बूस्ट करणं आणि त्याच्याचबरोबर इको फ्रेंडली ट्रान्सपोर्टेशन डेव्हलप करणं. या व्यतिरिक्त या न्यूजमध्ये अजून जे आपलं डिटेलिंग आहे ते आहे की RCS उडान म्हणजे की जे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम आहे ज्यामध्ये आपण उडे देश का आम नागरिक ही जी स्कीम आहे हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे ज्यामध्ये अफोर्डेबल, इकॉनॉमिकली वायबल आणि प्रॉफिटेबल एअर ट्रॅव्हल जे रिजनल रूटसाठी अलाउ केले जातील अशा प्रकारे अवेलेबल करून देणं हे भारताच्या सरकारचं बेसिकली उद्दिष्ट आहे. आणि मग या योजनेची सुरुवात 15 जून 2016ला मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी केलेली आपल्याला आढळते. उडान 4.1 स्कीम जी आहे ही कनेक्टिंग स्मॉलर एअरपोर्ट्स अलॉंग विथ स्पेशल हेलिकॉप्टर आणि सी प्लेन रूटशी संबंधित आहे. आणि सागरमाला सी प्लेन सर्व्हिसेस जी आहे ही एक असं प्रोजेक्ट आहे जे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेजशी संबंधित आहे. हे प्रोजेक्ट जे आहे हे स्पेशल पर्पज व्हेकलच्या अंतर्गत चालवलं जाणार आहे, राबवलं जाणार आहे आणि विविध एअरलाईन ऑपरेटर्स याला इम्प्लिमेंट करणार आहेत. या प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन जे आहे हे सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडच्या अंतर्गत राहणार आहे. या व्यतिरिक्त जी तिसरी न्यूज आहे ती महत्वाची न्यूज आहे. यामध्ये सिप्री म्हणजे स्वीडिश थिंक टँक दॅट इज स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी एक रिपोर्ट दिलेला आहे ज्यामध्ये चीन, भारत, पाकिस्तान याने न्यूक्लिअर आर्सेनलमध्ये वृद्धी केलेली आपल्याला दिसून येते. हे 2021च्या इयरबुकमध्ये त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसतंय. यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारताकडे जवळजवळ 156 न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत जे की 150 होते मागच्या वर्षी. पाकिस्तानकडे 165, चीनकडे 350, रशियाकडे 6255 आणि USA कडे 5550. US, रशिया, UK, फ्रान्स, चीन, पाकिस्तान, भारत, इस्रायल आणि नॉर्थ कोरिया यांच्याकडे 13,080 न्यूक्लिअर वेपन असल्याचं म्हटलेलं आहे जे की 2021चा सुरुवातीचा डेटा आपल्याला आढळतोय. US आणि रशिया या दोघांकडे मिळून जवळजवळ वैश्विक 90% ग्लोबल न्यूक्लिअर वेपन असल्याचं सांगितलं जात आहे. आणि या व्यतिरिक्त भारत, सौदी अरेबिया, इजिप्त, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे जे 5 देश आहेत हे मेजर आर्म्स इन द वर्ल्ड 2016 ते 20चा डेटा जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठे आयातक देश ठरलेले आहेत. यामध्ये सौदी अरेबियाने 11% तर भारताने 9.5% इतका हिस्सा पूर्ण वैश्विक आयातीचा शेअर केलेला आहे. आणि त्याच्याचबरोबर या संबंधीच्या काही ट्रिटीज जर आपण बघितलं तर यामध्ये पार्शल टेस्ट बॅन ट्रिटी, कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी, ट्रिटी ऑन प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स, ट्रिटी ऑन नॉन प्रोलिफरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स या काही संधी, या काही अग्रीमेंट्स आहेत ज्या भारताने ऑलरेडी साईन केलेल्या आपल्याला दिसत आहेत. भारताचा न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम जर आपण पाहिला तर फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हाइस जी होती ही मे 1974ला टेस्ट केली गेली होती आणि त्यानंतर भारताने IAEA बरोबर अग्रीमेंट केलं होतं अबाउट की इंडिया इज अ वेवर फ्रॉम न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप ऑल्सो अलाउइंग इट टू पार्टिसिपेट इन ग्लोबल सिव्हिलियन न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी कॉमर्स, राईट. याबरोबरच इंडिया वॉज ऍडमिटेड ॲज अ मेंबर इन टू द मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजाईम इन 2016 अँड वासेनार अरेंजमेंट इन 2017.
सो अशा प्रकारे ही न्यूज होती. या व्यतिरिक्त 5व्या एडिशन जे वायवाटेकचं झालेलं आहे, हे वायवाटेक काय आहे किंवा विवाटेक काय आहे, तर याला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक की नोट दिलेला आहे. विवाटेक नक्की असतं काय, तर दिस इज लार्जेस्ट डिजिटल अँड स्टार्टअप इव्हेंट्स इन युरोप, जे की पॅरिसमध्ये दरवर्षी 2016 पासून भरवलं जातं. यामध्ये पब्लिसिस ग्रुप आणि जे फ्रेंच मीडिया ग्रुप आहे, एक लीडिंग फ्रेंच मीडिया ग्रुप जो आहे लेस इकोस आणि कॉंग्लोमोरेट, मार्केटिंग कॉंग्लोमोरेट, त्या व्यतिरिक्त पब्लिसिस ग्रुप जे की एक प्रॉमिनंट ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कॉंग्लोमोरेट आहे, या दोघांच्या मदतीने हे जे संमेलन आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केला जातो. या अंतर्गत विश्वातले सगळे जे टेक्नॉलॉजी इनोव्हेशनवाले, स्टार्टअप इकोसिस्टमवाले, त्याच्याचबरोबर जितक्या कंपन्या IT सेक्टरशी संबंधित आहेत यांच्यासाठी एक्झिबिशन्स, अवॉर्ड, पॅनल डिस्कशन आणि स्टार्टअप कॉन्टेस्ट आयोजित केले जातात. सो यामध्ये भारताने देखील, भारताबद्दल जर आता म्हटलं तर इन्फोसिस जी आहे ही एक टेक सपोर्ट कंपनी आहे, जी फ्रेंच ओपन टुर्नामेंटला सध्या आपण बेसिकली टेक्नॉलॉजिकल सपोर्ट प्रोव्हाइड करत आहोत. त्या व्यतिरिक्त आपण कोलॅबोरेशन केलेलं आहे फ्रेंच कंपनीशी, ज्यामध्ये एटॉस, कॅपजेमिनी, भारताची TCS आणि विप्रो हे जे एक्झाम्पल्स आहेत हे IT टॅलेंटचे एक्झाम्पल आहेत. आणि या दोन्ही देशांनी आपापल्या कंपनीजद्वारे भारतातील तसंच पूर्ण विश्वातील नागरिकांना बराचसा IT सपोर्ट पोहोचवलेला आहे, मिळवून दिलेला आहे. या व्यतिरिक्त भारताचा जो युनिव्हर्सल युनिक बायोमेट्रिक डिजिटल आयडेंटिटी सिस्टम आहे आधार, या अंतर्गत देखील टाइमली फायनान्शियल सपोर्ट टू द पुअर आपण दिलेल्या अगदी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पासून ते आपण हेलिकॉप्टर मनीपर्यंत बरेचसे प्रोग्राम या अंतर्गत राबवलेले आहेत. या व्यतिरिक्त डिजिटल एज्युकेशन प्रोग्राममध्ये स्वयं आणि दीक्षा यांनी खूप महत्वाचा भूमिका निभावलेली आपल्याला दिसते. आणि आरोग्य सेतू याने इंडिजिनियस IT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किंवा स्वदेशी हा जो एक प्लॅटफॉर्म आहे याने कोविड-19च्या पिरियडमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावलेली आहे. कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे हा अनेक लोकांना वॅक्सिन मिळवून देण्यासाठी कारगर ठरलेला आहे. तर प्राईम मिनिस्टर एन्युमरेटेड इनिशिएटिव्ह लाईक स्टेट ऑफ द आर्ट पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, 523,000 किलोमीटर्स ऑफ फायबर ऑप्टिक नेटवर्किंग लिंकिंग 1,056,000 विलेजेस काउन्सिल, त्याच्याचबरोबर पब्लिक वायफाय नेटवर्क अक्रॉस द कंट्री, हे सगळं आपण फायबर नेटवर्कनी जोडलेलं आहे किंवा बेसिकली इंटरनेटनी आपण गावांना, ग्रामपंचायतींना जोडण्याचं काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त यांनी म्हटलं की आपण जवळजवळ 7,500 शाळांमध्ये अटल इनोव्हेशन मिशनच्या माध्यमातून डिजिटल बोर्ड, स्मार्ट बोर्ड्स यासारखे उपक्रम राबवलेले आहेत. या व्यतिरिक्त नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे IIT बॉम्बेकडून. आणि IIT बॉम्बेने ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीचे जे 13th ब्रिक्स संमेलन जे होतं याला होस्ट केलेलं आहे. सो या संबंधीची न्यूज आहे की अ 3-day व्हर्च्युअल कॉन्फरन्स ऑफ ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीज, ज्याची थीम होती इलेक्ट्रिक मोबिलिटी, याचं आयोजन बेसिकली IIT बॉम्बेने केलेलं आहे. याची यजमानी IIT बॉम्बेने केलेली आपल्याला आढळते. ही 13वी ब्रिक्स समिट होती यावर्षीची आणि भारताने याला होस्ट केलं होतं. यामध्ये बेसिकली एज्युकेशन स्ट्रीम हा महत्वाचा मुद्दा इथे मांडला गेला. की पॉइंट्स याचे हे आहेत की 18 एक्सपर्ट्स, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे सामील होते. या सगळ्यांनी मिळून ट्रॅफिक मॅनेजमेंट, हायड्रोजन टेक्नॉलॉजी, हायब्रिड व्हेकल्स, लिथियम आयन बॅटरीज आणि लिंकेज बिटवीन ई मोबिलिटी अँड लाईव्हलीहूड या विषयांवर चर्चा केलेली आहे. ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीबद्दल जर आपण अजून चर्चा केली किंवा डीप चर्चा केली तर आपल्याला असं दिसतं की दिस इज अ युनियन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ऑफ द 5 ब्रिक्स मेंबर countries form with the objective of enhancing educational cooperation in general and especially in the realm of research and innovation. So IIT Bombay is the lead institution of India for the BRICS network university. हे 13वं समिट होतं आणि या अंतर्गत भारताने याची चेअरमॅनशिप केली होती. दिस इज द 3rd टाइम दॅट इंडिया विल होस्ट ब्रिक्स समिट आफ्टर 2012 आणि 2016. ठीक आहे, हे आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे. या व्यतिरिक्त यावर्षीची जी थीम आहे ती काय आहे, ही असेल ब्रिक्स ॲट 15
इंट्रा ब्रिक्स कॉपरेशन फॉर कंटिन्युटी कॉन्सोलिडेशन अँड कन्सेन्सस फॅक्ट. आता काही फॅक्ट्स जर आपण याचे बघितले तर ब्रिक्सची स्थापना 2009ला झालेली आहे. याच्यामध्ये ज्या कंट्रीज सामील आहेत त्या आहेत ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि मग शेवटी साऊथ आफ्रिका याचा मेंबर बनलेला आहे. या व्यतिरिक्त इथे नेक्स्ट न्यूज आलेली आहे. मध्य प्रदेशनी युवा शक्ती कोरोना मुक्ती अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मग या प्रोग्रामच्या माध्यमातून बेसिकली जनजागृती पसरवणं, लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याच्या उद्देशाने हा प्रोग्राम राबवण्यात येणार आहे. सो हा प्रोग्राम जो आहे हा हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या कोलॅबोरेशनने पब्लिक हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटकडून राबवला जाणार आहे. सो यामध्ये युवा शक्ती कोरोना मुक्ती अभियानमध्ये कॉलेज टीचर 16 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी सामील होऊन इतर नागरिकांना एक जनजागृती निर्माण करणार आहेत की बेसिकली कोविडच्या संदर्भात तुमचा व्यवहार कसा असायला पाहिजे आणि वॅक्सिनेशन तुम्हाला किती महत्वपूर्ण आहे, वॅक्सिनेशन घेताना, घेतल्यानंतर आणि घेण्या अगोदर तुमचा व्यवहार कसा असावा. मध्य प्रदेशबद्दल जर आपण बघितलं तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि चीफ मिनिस्टर आहेत शिवराज सिंग चौहान. या व्यतिरिक्त एक नियुक्तीची न्यूज आलेली आहे. नियुक्ती ही आहे की मायक्रोसॉफ्ट नेम्स सीईओ सत्या नडेला ॲज चेअरमॅन. सो हे झालेले आहेत यांचे चेअरमॅन आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन जे आहेत यांचे जे सीईओ होते सत्या नडेला आता हे नवीन चेअरमॅन म्हणून नियुक्त झालेले आहेत. सत्या नडेला जे आहेत यांनी जॉन थॉम्सनची जागा घेतलेली आहे आणि त्याच्याच बरोबर हे एक नवीन लीड इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून समोर येत आहेत. हे तिसरे सीईओ आहेत आपल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ज्यांनी अशा प्रकारे चेअरमॅनची जागा घेतलेली आहे, ज्यामध्ये गेट्स आणि थॉम्सन यांच्या अगोदर अशा प्रकारचा रोल निभवत होते. मायक्रोसॉफ्ट इज अ अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आणि याची स्थापना 4 एप्रिल 1975ला बिल गेट्स आणि पॉल एलन द्वारा झाली होती. याचं हेडक्वार्टर आहे USA ला आणि सीईओ आहेत आता सत्या नडेला जे की आता चेअरमॅन झालेले आहेत. सो या सगळ्या न्यूजवर आधारित काही प्रश्न देखील आपण घेऊया. इथे प्रश्न हा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत हा प्रश्न इथे विचारलेला आहे. हा प्रश्न बघून घेऊया. यामध्ये विचारलेला आहे की सिप्री दॅट इज स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट यांचं जे इयरबुक आलेलं आहे 2021चं, या अनुषंगाने किंवा या अनुसार भारताकडे 856 न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत. अगदी चुकीचं आहे, हे बघितल्याबरोबर तुम्हाला कळेल, राईट. त्यानंतर 9 न्यूक्लिअर आर्म दॅट इज रशिया, USA, UK, फ्रान्स, चायना, इंडिया, पाकिस्तान, इस्रायल आणि नॉर्थ कोरिया या सगळ्यांकडे मिळून 13,080 न्यूक्लिअर वेपन्स आहेत आणि रशिया आणि USA या सगळ्यांकडे मिळून 30% ग्लोबल न्यूक्लिअर वेपन्स आहेत. नाही, 90% आहेत ना. सो आन्सर इज टू ओनली. दुसरं वाक्य जे आहे हे अगदी बरोबर आहे, पण हे आहे 90% आणि हे आहे अप्रॉक्सिमेटली 156 न्यूक्लिअर वेपन आपल्याकडे आहेत, राईट. सो आन्सर इज बी, राईट. यानंतर मग नेक्स्ट याने विचारलेलं आहे की खालीलपैकी सी प्लेन सर्व्हिसेस इन इंडिया या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे हे विचारलेलं आहे. सो इथे विचारलेलं आहे की हे जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे हे जे आता हस्ताक्षर करण्यात आलेलं आहे हे कोणाकोणामध्ये झालेलं आहे. यामध्ये मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ सी प्लेन सर्व्हिसेस इन इंडिया हे सामील आहेत आणि त्याच्याचबरोबर भारताची जी पहिली सी प्लेन सर्व्हिस होती ही केवाडिया ते साबरमती रिव्हरफ्रंट जे की अहमदाबादमध्ये आहे, ज्याची सुरुवात ऑक्टोबर 2020 मध्ये झाली अंडर सागरमाला सी प्लेन सर्व्हिसेस. सो बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. आत्ताच आपण याची डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. या व्यतिरिक्त विचारलेलं आहे की कोणत्या मिनिस्ट्रीने डीप सी मिशन प्रपोज केलं होतं किंवा हे कोणाशी संबंधित आहे, याचं प्रपोजल कोणी दिलं होतं. सो मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यांनी हे प्रपोज केलं होतं, याचं प्रपोजल दिलं होतं. याबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. या व्यतिरिक्त इथे विचारलेलं आहे की विवा टेक इज वन ऑफ द लार्जेस्ट डिजिटल अँड स्टार्टअप इव्हेंट्स इन युरोप आणि हे कुठे साजरा केला गेला किंवा कुठे बेसिकली याचा कार्यक्रम आयोजित केला गेला सिन्स 2016. सो इट इज पॅरिस ना, नॉट मॅड्रिड, इट्स पॅरिस, राईट. इट्स पॅरिस बेसिकली, ठीक आहे. यानंतर इथे नेक्स्ट प्रश्न विचारलेला आहे की विच इन्स्टिट्यूट हॅज होस्टेड कॉन्फरन्स ऑफ ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी ॲज पार्ट ऑफ 13th ब्रिक्स समिट. IIT बॉम्बे इज द आन्सर ऑफ इट, राईट. यानंतर
नेक्स्ट विचारलेलं आहे की कोणाचं नवीन चेअरमॅन, मायक्रोसॉफ्टचे नवीन चेअरमॅन म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर सत्या नडेला आत्ताच आपण यांची न्यूज देखील बघितली, जे की सीईओ होते आणि आता नवीन चेअरमॅन झालेले आहेत. सो अशा प्रकारे आपण सगळ्या न्यूज आणि त्यावर आधारित प्रश्न कव्हर केलेले आहेत एमपीएससीच्या दैनंदिनी एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये. आय होप हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर मला ओपिनियन सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सेशनला लाईक करायला विसरू नका. Stay connected, guys. Thank you so much for watching the session. Thank you and have a good day ahead.